तर गाई इथे आम्ही खूप गोदावरी इथे आलेलो आहे. बघा इथे कशी आंघोळ करतोय बघ. तर गाईच इथे अख्ख्या रस्त्याला पाणी पाणी येते बघा. नाही बघा गर्दी पण बघा, गर्दी पण खूपच येते. बघा गाईच अख्ख्या रस्त्याला पाणी. तर गाई तिथे पाण्याचा खूपच प्रेशर आहे हो बघा. पाण्याचा एवढं जे प्रेशर आहे ना, पाय उचलला की डायरेक्ट पाय वावत जातो, असा बेकार प्रेशर येतो. चला आपण आता वरती जातोय बघा मंदिरामध्ये. आता आपण पायऱ्या चढतोय. काहीच वरती गुप्त गोदावरी आहे, तिकडे आम्हाला जाऊन देत नाही. पाण्याचा भाव वाढलेला आहे, म्हणजे पाण्याचा हे वाढलेला आहे, तर म्हणून आम्हाला वरती जाऊन देत नाही. तर इथे बोले बाबा तिथं दर्शन घेतलेलं आतमध्ये नदी आहे तुम्हाला. तर काही बघा इथे गुप्त गोदावरी आहे. इथे नीट दिसत नाही कारण कालोख आहे आतमध्ये. हे बघा इथे थोडासा काय तुम्हाला दिसत असेल तर काय माहीत नाही, कारण आतमध्ये कालोख आहे म्हणून काय दिसत नाही. काही ती गुप्त गोदावरीची नदी आहे, ती डोंगराच्या त्या साईडून डायरेक्ट डोंगराच्या आतमधून आलेली आहे. ती मध्ये म्हणजे डोंगर आहे ना, डोंगराची खालतून गुप्त गोदावरी निघलेली बघा, इकडून अशी आलेली. आणि ते पाण्याचा भाव पण खूपच जोरात आहे, पाणी खूपच वाढलेलं. मग अशी आम्ही आता तेव्हा याच्या खालती होतं, आता याच्या वरतून जायला लागलेलं पाणी वाढलेलं इथे. तर काही तिथे वडाचं झाड आहे आणि त्याच्या जस्ट साईडला ते शंकराची मूर्ती आहे. तर काय तुम्ही बघू शकता बघा इथे किती माणसं थांबलेली आहेत. वरती कोणाला जाऊनच देत नाही. इथे आम्ही मुख दर्शन घेऊन आलेलो इथे, आणि इथे वरती कोणाला जाऊनच देत नाही वरती. आणि इकडे आम्ही दर्शन. आता मी खातो आहे रबडी. ही रबडी इथे मी घेतलेली आहे ना, इथे खातो आहे. नाही ते माईनी काय काय तुझ्यासाठी बघायला लावलेलं आहे घ्यायला. बाबा यावं किती आलती आहे ना, तर त्यांनी डायरेक्ट या काठी खाली उतरायला बघतो, एवढा आलती भैया. तर काही तिथे आता पाऊस पण आलेला आहे खूप जास्त, एकदम कालं कालं पडलेलं आहे वातावरण, आणि पाऊस पण इथे आलेलं आहे. आता मी पटकन जातो, जरा रिक्षात बसतोय. इथे बघू शकतो मोर आहे, इथे वानर आहे बघा. आणि इथे काहीच बघा इथे मोर आहे, तुम्हाला दिसतोय का? 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो काहीच. बघा काही तिथे 2 मोर आहेत, दोन्ही पण मोर आहेत. ते बघा इथे एक आहे बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे. मोर आहेत ते बघा. ते वानर पण आहे बघा. आता आमची बस निघालेली आहे, आम्ही चालू आहे बसमध्ये, तो चला जाऊया. तर काहीच आता आम्ही इथे आलो आहे जे श्रीराम वनवासाला गेलो ते जंगलात, तो हा जंगल होता. तर इथे वानर पण, तिथे वानर पण खूप आहेत आणि मोर पण आहेत. तर जे बघा इथे माकडं पण आहेत, ते बघा रस्त्याला आहेत बघा. किती छोटा माकड, एकदम छोटा माकड आहे. तर गाई तिकडे खूपच सारी गर्दी आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी म्हणजे काय काय खायची दुकानं पण आहेत ना, खेळण्यांची पण दुकानं आहेत, बरीच काय काय दुकाने आहेत ना. ते डोंगर एकदम हे झालेले आहे, मला कॅमेरावाले दिसत नसते काय माहीत नाही. तो बघा तर गाई तिथे मंदिराजवळ आपण आलेलो आहे, आणि इथे नदी बघा, या साईडला नदी आहे. तर गाई ते नदीचं नाव आहे नंदाकिनी. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेली ती नदी आहे ना, तर त्या साईडून फिरून ती या साईडला आहे, ती नंदाकिनी नदी आहे. आणि इथे बघा इथे श्रीकृष्ण ते इथे आहेत, आणि इकडे बघा कसं एकदम छान असते. तर काय तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे, ही बघा इथे. तर काही तिथे आता चप्पल काढलेली आणि इथे चालू दर्शन घ्यायला.
जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तर काहीच इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ते जस्ट साईडला महाराणा प्रताप यांची पण मूर्ती आहे बघा. तर काहीच आता मंदिरातून दर्शन घेऊन आलेलं आहे. तर तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मला नीट ब्लॉग नाही बनवता आला. तर आता पुढे जाऊया. छास घेतलेला अमूल छास माहिनी पण येतेला आहे. पैसे भरले माझं होतं पण ती पण पेढे जाऊ दे. तर काहीच आता मी चित्रपट लिहिले आणि उद्या सकाळी निघणार आहेत 6 वाजता अयोध्येला जायला. तर आता इथे रूममध्ये खूपच मच्छर आहेत म्हणून त्याच्यासाठी आलो आहे अगरबत्ती घ्यायला. तर काहीच फायनल इकडे मच्छर अगरबत्ती घ्यायला आलो आहे. देखिए रेट कितना डाला है, दुकान वाला है नहीं 15 है. ये देखो MRP 15. तर गाईज फायनली मच्छर अगरबत्ती घेतलेली आहे. गाईज कम से कम 1-1.5 किलोमीटर आम्ही चाललो आहे. पण आम्हाला इथून म्हणजे असे दुकानात काय भेटत नाही खाण्यापिण्याची. समजा कुठं जायचं गाईज रस्ता बघत असेल एकदम असं मोकळा असं रस्ते आहेत. कंटाळा आला आहे काय करू ना काय नाही असं झालं आहे. आतमध्ये रूममध्ये पण बसून जाम कंटाळा येतो. तर गाईज असंच आम्ही फिरत जातो. तर इथे हनुमानाची मूर्ती असलेली आहे बघा. तर गाईज तुम्ही बघू शकता. हे बघा हनुमानाची इथे मूर्ती आहे. मोठं स्मारक आहे आणि छाती फाडल्यावर छातीचे ते श्रीरामचे ते बघा. माकडं पण इथे बरेच आहेत. ते बघा मला माकडं पण दाखवतो. हे बघा इथे माकड आहे. इथे माकड बसलेलं आहे. आम्ही आतमध्ये जाणार होतो पण इथे 6च्या नंतर गेट बंद केलं जातं आणि आता वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि 6च्या नंतर आपला गेट बंद केला जातो म्हणून आतमध्ये नाही आम्हाला जाऊन. तर चला आता पुढे जातो आहे. पुढे काय बघण्याचं असलं तर ते पण जाऊ दाखवू. इथून आम्ही रस्ता जातो. माकडांना काहीच भीती नाही. डायरेक्ट गाडी येतात कशी नाही जातात तसं. हे बघा आता माकड बघा. हे बघा चालला आहे. हे बघा इथून गाडी आलेली आहे. हे बघा इथून गाडी आली नाही एकदम आरामात चालला आहे माकड. म्हणजे इथे असा विषय आहे गाडीवाल्यांना तुम्ही स्लो व्हा पण माकड इथून हायच्या स्पीडने जाणार. हे बघा माकड तिथं त्याला काहीतरी वाटतं दिसलं आहे तो तिकडे चाललेला आहे. हे बघा काहीच इकडे पाणी आहेत. आम्ही रस्त्याच्या जे मधून भाग आहे ना तिथून चाललेलं आहे. बघा इथं पाणी आहे. तर काहीच तुम्हाला इथे रस्त्यावर जेवढी माणसांना नाही दिसणार ना पण डबल टिबल पटीने माकडा दिसतात. एवढी माकडं आहे तिथं. बरीच माकडं आहेत. आता दुपारी एक सीन झाला आता तुम्हाला मी आता सांगतो. आईची जी पिशवी होती ना तीच माकडाई पळून गेलेली. माझ्या चष्मा पण होता का. तर मी गेलतो आणायला तर मला काढा घेतलेला माकडाई जाम बेकार. मग नंतर काठी घेतलेली. काठी घाली 2 जणांना आकलवलं मी. 4 जण माझ्या अंगावर धावत आली. एवढी बेकार माझी फाटलेली होती ना. मग नंतर गेलो बसमधून होतं ना लाया बिया आणल्या. ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल का आपली ती टोपीवाल्याची ती टोपी माकडाने घेतली. तो मग एक काय खायला दिला. तो पण टोपी देत होता. तसंच आम्ही पण इथे गेलं तर माकडांना लाया बिया होती ते दिलं आणि चष्मा जे गरजेचं सामान होतं ना ते घेतले आणि त्यांना लाया टाकून मी घेऊन आलो. मग
पण सोडत नव्हते. माझी पॅन्ट जी होती ना, पॅन्टही उचललेले, एवढे बेकार झालेले, खूप बेकार झालेलं. तर त्याची व्हिडिओ नाही बनवणार, छोटी क्लिप आहे ती तुम्हाला दाखवतोय मी. तर गाईज आता मी फिरून आलेलो, तर आता पाणीपुरी घेतोय. इथे 10 रुपयाच्या 5 रुपये आहेत ना, आमच्या इथे 20 रुपयाच्या 7 ते. आता काय सांगितलं बघा, आता हे बघा पहिले टाकायला लावलेली. तर गाईज आम्ही गाईज फायनली पाणीपुरी खाली आणि आता आम्ही चाललो आहे परत आमच्या खोलीवर. तर आता जातो आहे. खूपच लांब होती, कमसे कम 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही लांब गेलो आणि परत 1-1.5 किलोमीटर जवळ आलो. असं फिरत आलो आहे. रूममध्ये गेलो मच्छरागरबत्ती घेऊन. तर तिथे मच्छरागरबत्ती लावायची होती, तर तिथं आठवण आली का मॅचेसच नव्हती घेतलेली. तर आता मी परत आलो आहे, मॅचेस आणायला चाललो आहे. तर चला जाऊ. काही तिथे आम्ही मच्छरागरबत्ती घ्यायला आलो, तो दुकान बंद आहे. तर आम्ही आता अजून पुढे जातो आहे. दुकानच बंद झालं आहे, एवढं लवकर 8 पण नाही, अजून 7:45 झाले ना, दुकानच बंद झालं. तर गाईज फायनली मॅचेस भेटलेली आहे आणि 5 रुपयाचे बघा किती मोठे 2 आहेत, 5 रुपयाचे 2. तर आता मॅचेस घेतले. आता मी जातो आहे रूमवर. तर गाईज तर ब्लॉग मी हा इथेच एंड करतो. तर गाईज हा पार्ट 2 आहे आणि पार्ट 3 पण बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी जातो रूमवर. ब्लॉग हा इथेच एंड करतो आहे. टाटा बाय बाय, भेटूया 3rd ब्लॉगमध्ये.